तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे इथलं एक दृश्य दाखवण्यासाठी आणि ते दृश्य म्हणजे चला दाखवतो. उशीर न करता मागचं दृश्य दाखवतो. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती प्रचंड पाऊस झाला. ह्याच्यावरून तर अंदाज येतच असेल तुम्हाला की हे आमचं विहिरी बसलं रान पूर्णपणे बुडून गेले आणि ही आमची विहीर पूर्ण तुडुंब भरली. बघू शकता. हे बघा, हे म्हणजे पूर्ण तळ्यामध्येच समाविष्ट झालेलं आहे पूर्णपणे. इथं आमचं ज्वारी होती, केली होती आता जानेवारीमध्ये. आणि हे बघा, खताच्या पिशव्या टाकल्या होत्या खत विस्कडण्यासाठी शेतात. तर ह्या रानाचं पण पूर्णपणे तळ झालेलं आहे. तळ्यात आणि रानात संगम होऊन ते समाविष्ट झालेलं आहे सगळं. आणि विहीर पूर्णपणे बुडून गेली. आणि बघा इथलं आता हे पेरणीसाठी पण काय सुटेबल रान नाही आहे. आणि आमच्या तर काय रानाचं आता कधी जानेवारी फेब्रुवारीला आटतंय का कधी आटतंय आणि ते पीक होतंय मकाचं किंवा कडवाळाचं माहीत नाही. तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावलेलाच असेल की किती प्रचंड पाऊस झालेला आहे. आणि ही बघा, इकडची जी रानं आहेत ती अजून वापशावर आली नाहीत. आता बाजरीची पेरणी चालू होईल. आता बाजरी पेरणी चालू आता ह्या वर्षी पावसामुळे लवकरच झालेली पेरणी चालू. बघा, तिथं ट्रॅक्टर आलेला आहे. जी काही रानं आहेत ती पेरून, ज्यांची आलीत पेरणीसाठी ती पेरून घेत आहेत. तर ट्रॅक्टरनी हे पेरली बाजरी आणि बाजरीचं आता सारं ओढायचं. तर मी सारं ओढायला घेतलं आणि सारं ओढायला थोडी ओल आहे, म्हणजे चांगलं वापशावरती आहे रान. आणि बाजरी उगवेल असं पोषक वातावरण आहे, पाणी सुपीक जमीन आहे. आणि त्यामुळं आता सारं ओढून पूर्णपणे ठेवायचं होतं, म्हणून मी सारं ओढायला घेतलं. आणि त्यामध्ये ऊन पण पडलं होतं आणि घाम पण येत होता. पण सारं ओढणं महत्त्वाचंच आहे, कारण पाऊस येतोय आणि जर पाऊस परत आला आणि चिखल झाला तर परत सारं ओढता येणार नाहीत. म्हणून त्यामुळं आधीच आपलं ओढून तयार असलेलं बरं. नंतर पाणी देताना खूप त्रास होतो. सारं व्यवस्थित वरंब नसल्यावरती पाणी फुटून जातं, म्हणून आत्ताच ते थोडं कष्ट घेतलेलं बरं असतं. म्हणून सारं ओढून तयार करत होतो. आणि फायनली आता ही शेवटचं साऱ्याचं ओढायचं आहे. आणि एवढं ओढून झालं की परत वरच्या रानात जायचं आहे सारं ओढायला. वरच्या रानात सुद्धा बाजरी पेरली. अर्ध्या रानामध्ये 10 पांडाचं रान आहे, त्यामध्ये 5 पांड पेरले. तर मित्रांनो, सारं ओढत असताना मी अचानक पडलं आणि इथं पायाला लागलं. तर तुम्ही बघू शकता इथं दातळ ठेच लागली काहीतरी. ह्याचं डेकुळ म्हणजे रानातला दगड लागलाय आणि चट्टा गेला पायाचा. इट्स ओके, ये तो कुछ नहीं है, इससे बड़े बड़े जखम हम सहन कर लेते, ये तो कुछ नहीं है. सो सोडून दिला आणि म्हणलं चला आता पाणी पिऊया. तर ह्याच पोरीने आमचं पाणी पिऊन घेतलं सगळं. या केंडात आणलं होतं, ह्या हिरव्या केंडात. तर तिने खालूनच पाणी प्यायला सुरुवात केली. सगळं पाणी मुसलं केलं आणि आम्हाला तर काय पाणी ठेवलं नाही आणि स्वतःच पिऊ लागली. तर म्हणलं, पी बाई, तुला तहान लागली तर पिऊन टाक. मग काय, पाणी पिली. तुझा पप्पा अजून 4-5 दिवस, अजून 4 रात्री 4 दिवस असलं इड. 4 रात्री म्हणजे रात्री आपण झोपतो का नाही संध्याकाळी, तसलं 4. आणि असं हे उजाडलंय का नाही, असलं अजून 4. म्हणजे अजून पार शाळा भरली आहे तुमची. मग आज 8 तारीख आहे. 8 आणि 8 16. सायलेने मारला डोळा.
नाही का नाही गाडी नंबर किती 16 मुस्लिम वाला बर मुद्दा म्हणलाय ते नाही आलं उद्या कितीची पॉईंट आणि 10,000ची पॉईंट हा आज 5 रुपये द्यायचे नाही तुला पोरं चाललंय शिवाय द्यायला पोरगाच आहे मग मी तू का शिवाय देत ना मुलगाच आहे तू का शिवाय देत नाही शिवाय देणं चांगलं असतं मग लय भारी असतं उलट लागतं शिवाय लय भारी बोलत तोंड गोड होतं ना हो वाच मारली वाईच हे होतं वाईच लेला येतं वाईच शिव्या देणं चांगलं असतं का हा शिव्या देणं म्हणजे चांगलं लय चांगलं असतं कोणी तू पण एक शिवाय दे की कोणी सांगितलंय आज कोणी सांगितलंय शिव्या देणं आमचा मनाने शिकलोय तुम्ही शिकला नाही आधी बाहेरनी मला शिकवलं मग मी हम्म. बाहेरच शिकली मग बाहेरच शिकून म्हणायला लागली अजून आय घाले गप ना असं म्हणतो आणि म्हणतो आता म्हणलं का आपण ट्रॅक्टर आपलं गावा ट्रॅक्टर ते म्हणतो आय झालं याय ना तो ट्रॅक्टर येड्या गांडीचाच आहे ते पण आणि आपलं ट्रॅक्टर पण आता हे सगळं रेकॉर्ड झालंय आता तुमच्या मम्मी पप्पांकडे जाणार कोणाच्या तुमच्या बिंदास माझ्याकडे जाऊ दे मी भेटच ना तू आगाव माहित आहे सगळ्याला बरं हिच मला तुझं पाठवू का नको दादा जिजवून देत शिवाय देते अशा प्रकारे मी ह्यांचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे आणि बघा मूर्ख मुलगी कशी पडली आणि मित्रांनो तर मित्रांनो ह्यांचं हे सगळं बोलणं जे आहे ते मी रेकॉर्ड केलेलं आहे तर मित्रांनो सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे सो मी आता हे व्हायरल करणार आहे तर बाय मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद काय काय कसं गावलं काय मागच पळा तिकडं बघ खांडोळी कसली